मित्रांनो, नेहमी आपल्याला जाहिरातीमध्ये दिसतं किंवा आपण रस्त्यावर आपल्याला बॅनर, पोस्टरवर दिसतं, की म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. येस, म्युच्युअल फंड सही आहे. परंतु नेक्स्ट प्रश्न असा असतो, की आपल्यासाठी कोणता म्युच्युअल फंड सही आहे? आपल्यासाठी कोणती स्कीम ही सुटेबल आहे? याचा आपल्याला नेहमी कन्फ्युजन असतं किंवा एक गोंधळ असतो. यासाठी आपण एक सिंपल स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत, ती म्हणजे गोल ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. आता ॲक्चुअली आपले जे काही गोल्स असतात, ते 3 कॅटेगरीमध्ये आपण डिव्हाईड करतो. शॉर्ट टर्म गोल्स, मिड टर्म गोल्स आणि लाँग टर्म गोल्स. जर तुमचं शॉर्ट टर्म गोल असेल, तर तुम्ही लिक्विड फंड किंवा डेब्ट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जर तुमचं गोल हे मिड टर्म असेल, तर मल्टी असेट फंड किंवा हायब्रिड फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि जर तुमचं गोल हे लाँग टर्म असेल, तर तुम्ही इक्विटी फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सिम्पली तुम्हाला फक्त तुमचे गोल डिसाईड करायचं आहे. शॉर्ट टर्म आहे, मिड टर्म आहे की लाँग टर्म आहे आणि अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचे जे काही फंड्स आहेत, ते मार्केटमध्ये डिप्लॉय करायचे आहे. थँक यू.